आता बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येते। बुधवारी कामगार संघटनांकडून भारत बंदची हाक देण्यात आलेली आहे। केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात भारत बंदची हाक दिली गेली आहे। 25 कोटी कामगार या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। या बंदमध्ये देशातील 10 प्रमुख कामगार संघटना सुद्धा सहभागी होणार आहेत। तर केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या आणि कामगार कायद्यांच्या विरोधात देशातील कामगार संघटनेनं 9 जुलै रोजी भारत बंदची घोषणा केली आहे। विविध मागण्यांसाठी भारत बंदची हाक ही देण्यात आली आहे। तर या भारत बंदमध्ये नेमकं बंद काय काय राहणार आहे त्यावर एक नजर टाकूयात। बँकिंग सेवा, त्यासोबतच विमा कंपन्यांचं काम, पोस्ट ऑफिस, कोळसा खाणींचे काम, राज्य वाहतूक सेवा यामध्ये सरकारी बसेस यांचा समावेश आहे। महामार्ग आणि रस्ते बांधकाम हे बंद राहील। तर नेमकं काय सुरू राहील त्यावर सुद्धा एक नजर टाकूयात। खासगी क्षेत्रातील कंपन्या या सुरू राहतील। रुग्णालय, वैद्यकीय आपत्कालीन सेवा या सुद्धा सुरू राहतील। खासगी शाळा, महाविद्यालय आणि ऑनलाईन सेवा या सुरू राहतील।